सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, इथे जमलेल्या सर्व परीक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेया विस्पुते तुमच्यासमोर विषय मांडत आहे राजमाता जिजाऊ. फितूर जन्माले येथे ही जरी या मातीची खंत आहे, फितूर जन्माले येथे ही जरी या मातीची खंत आहे. महासाहेब आपले संस्कार अजून मनामनात जिवंत आहेत, महासाहेब आपले संस्कार अजून मनामनात जिवंत आहेत. मराठी मुलखात अस्मानी सुलतानाचे संकट कोसळले असताना एक वादळ शत्रूच्या उन्मत्त विध्वंसक धोरणाविरुद्ध सतत घोंघावत राहिले. या वादळामुळे मोगल सत्ताधीशांची स्वप्नात धुळीस मिळाली. परप्रांतातून मराठी मुलखात येत असणारे बलाढ्य शत्रू हतबल झाले. हे वादळ होतं शत्रुबुद्धी विनाशाचं, हे वादळ होतं जलकल्याणाचं, हे वादळ होतं स्वराज्य निर्माणाचं. आणि या वादळाचं नाव होतं राजमाता, राष्ट्रमाता, शिवमाता जिजाऊ. यशवंत, कीर्तिवंत, नीतिवंत अशा जाणत्या राजाची जन्मदात्री म्हणजे एक चालतं बोलतं शक्तिपीठच. शिलवान पुत्र जन्मास घालण्याची ताकद मातेने दिलेल्या संस्कारात असते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे महासाहेब जिजाऊ. खरं तर महाराष्ट्राच्या मातीला, तलवारीच्या पातीला आणि मावळांच्या छातीला स्फुरत देणाऱ्या मातेमुळे आज मावळ मातीचा इतिहास ज्वलंत आणि जिवंत आहे. नवनवीन संकल्पना, नवीन डावपेच, अभिनव युक्त्या, करडी शिस्त, रयतेचं प्रेम संपादन करण्याची क्षमता या गोष्टींमागे मास्टर माइंड होत्या महासाहेब जिजाऊ. खरं तर जिजाऊंना मदर ऑफ ऑल गुरु असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. जिजाऊंच्या शब्दाखातर पिकाची राखण करणारा शेतकरी मातीची राखण करायला लागला. कष्टपैलू शेतकऱ्याला अष्टपैलू बनवणारे संस्कार जिजाऊंनी दिले. आणि म्हणूनच लोककल्याणकारी राज्य स्थापून शिवकल्याणकारी राजे शिवछत्रपती झाले. जिजाऊंची शिकवण होती, अंगणातील बळद, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही. कारण प्रत्येक स्त्री ही आपल्या देवघरातील देवता असते. तिच्या पदरात हात घालणाऱ्यांची कदर कसली. आज प्रत्येक माते पित्याला वाटतं आमच्याही घरात जिजाऊ जन्माला यावे, आमच्याही घरात शिवबा जन्माला यावे. हे पाहून एक कवी असं म्हणतात, आई म्हणते बाळाला बाळ शिवाजीच व्हायचं असतं, आई म्हणते बाळाला बाळ शिवाजीच व्हायचं असतं. सहलीला जाताना मुलांमध्ये बसायचं असतं, सहलीला जाताना मुलांमध्ये बसायचं असतं. बस पुढून ठोकली काय, मागून लोटली काय, आपण सेफ राहायचं असतं. आणि आई म्हणते बाळाला बाळ शिवाजीच व्हायचं असतं. कुणाच्या अध्यात पडायचं नसतं, कुणाच्या मध्यात पडायचं नसतं, कुणाच्या अध्यात पडायचं नसतं, कुणाच्या मध्यात पडायचं नसतं. आपण फक्त आपलंच पाहायचं असतं. आणि आई म्हणते बाळाला बाळ शिवाजीच व्हायचं असतं. बाळ उठतं आईला म्हणतं हो आई बाळाला बाळ शिवाजीच व्हायचं असतं, हो आई बाळाला बाळ शिवाजीच व्हायचं असतं. पण त्याआधी बापाने शहाजी आणि आईने जिजाऊ व्हायचं असतं, आईने जिजाऊ व्हायचं असतं. कसे करतील हो? आई कशी असावी याचं एक उदाहरण सांगू का? एकदा राजे अफजल खानाच्या भेटीला जाताना महासाहेबांचा आशीर्वाद घेण्यास आले. तेव्हा कडाडल्या जिजाऊ, जा राजे जा, खानाचा हिशोब चुकता करून या. असे महाराज म्हणाले, महासाहेब कदाचित आम्ही खानाच्या तावडीतून जिवंत परत आलोच नाही तर. तशी कडाडली सौदामिनी, राजे तुम्ही केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी मुलखाचा स्वाभिमान आहात. एक वेळ या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण ठामपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. राजे नाही चालत परत तरी जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो, पण आमच्या काळजीने तुमची पावलं रेंगाळता कामा नये. जा राजे जा. शिवाजी घडतो ना तो या अशा संस्कारातून. पूर्वी आई हा शब्द जन्मदात्रीला लागू पडायचा, पण आज काळ बदलला आणि बदलत्या काळानुसार आईची मम्मी, मम्माची मम्मा, मम्माची मॉम झाली. आणि या मॉम पॉपच्या दुनियात कधी आम्हाला लेकरांचा लॉलीपॉप झाला तेच आम्हाला कळलं नाही. एकदा आपण अनेकदा गाणे लावतो, म्हणतो की राजे पुन्हा जन्माला या म्हणून, पण जिजाऊ गर्भात